राजकारणात कधी काय होईल याचा नियम नाही। आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत। ऐन वेळेला उमेदवारी नाकारले गेले, शेवटच्या क्षणाला उमेदवार तो पराभूत झालेला आहे आणि हे नेहमी आम्ही राजकारणात पाहत आलोय। तसंच काहीसं रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबतीत काल घडलं। मनसेचे नेते माजी नगराध्यक्ष खेडचे वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश, जवळजवळ 3-350चा ताफा, 4 जिल्हाध्यक्ष, अनेक पदाधिकारी आणि सुमारे 1500 कार्यकर्त्यांचा जमाव घेऊन एक प्रकारचं शक्तीप्रदर्शन करत त्यांनी मुंबई गाठली आणि ती सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातनं ताकद मिळणार होती कोणाला? भाजपला। पण असं काय घडलं की 3 वाजताचा प्रवेश स्थगित करण्यात आला आणि तो दिवाळीपर्यंत लांबणीवर पडला। का असं घडलं? चर्चा मुंबईपासून कोकणात कानोकानी आता ऐकायला मिळते। एकंदरीत वैभव खेडेकर यांना सेनेचा बडतर्फ केल्यानंतर महिनाभरातच त्याची दखल भाजपने घेतली आणि त्यानंतर त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचं निमंत्रण दस्तूरखुद्द मत्स्य मंत्री नितेश राणेंनी खेडमध्ये जाऊन केलं आणि मुहूर्त ठरला। पण या सगळ्यावरती विरजण पडलं असंच म्हणावं लागेल। वैभव खेडेच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली, नैराश्य पसरलं। कोणाचा फोन आला मुख्यमंत्र्यांना की त्यामुळे वैभव खेडे यांचा प्रवेश स्थगित करण्यात आला? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा एकंदरीत त्याला कारण असावं की एवढ्या मोठ्या प्रमाणात मनसेला लागलेली गळती रोखण्यासाठी मनसेच्या कुठल्या नेत्याने मुख्यमंत्र्यांना फोन केलेला असावा? एकंदरीत काय, कोणी काही केलं असेल, पण वैभव खेडेकरांचा प्रवेश हा लांबणीवर पडल्यामुळे मात्र रत्नागिरीपासून मुंबईच्या कोकणातील राजकारणाला एक वेगळं वळण लागलं म्हणा, की वेगळी चर्चा सुरू झाली। वास्तविक रत्नागिरी जिल्ह्यात भाजप संघटन वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतंय आणि त्याच्यामध्ये हा आयता मोहरा त्यांच्या हाती लागला होता। पण इतकं सारं असूनही, एवढी ताकद असूनही, ज्या वेळेला एखाद्या नेत्याच्या मागे 1500चा कार्यकर्त्यांचा जमाव असतो किंवा पाठबळ असतं, तेव्हा तो नेताच म्हटला जातो आणि त्याची ताकद मनसेची खेडमध्ये वाढवण्यात म्हणा, जिल्ह्यात हात पसरवण्यात म्हणा, वैभव खेडेकरांचा मोलाचा वाटा होता। मग असं असताना सुद्धा भाजपाने ऐन वेळेला वैभव खेडेकरांचा प्रवेश नाकारला। त्यामागे आता अनेक कारणं सांगितली जातात। त्यानंतर संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आपल्या डोंबिवलीच्या बंगल्यावरच्या सर्व मंडळींना बोलवून घेतलं, त्याची समजूत काढली, प्रवेश होणार आहे, पण आता तुम्ही भाजपमध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी कामाला लागा। पण एकंदरीतच काय की कोणाच्या तरी फोनमुळेच, कोणाच्या तरी सांगाव्यामुळेच किंवा कोणाच्या तरी विनंतीमुळेच वैभव खेडेकरचा भाजपमधला होणारा प्रवेश हा लांबणीवर पडलाय आणि त्यामुळेच कुठेतरी पुन्हा एकदा राजकीय चर्चा मात्र रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबईपर्यंत रंगू लागली। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।